अकोला शहरातल्या मोठे राम मंदिर येथे यंदाही पारंपरिक आणि पर्यावरणपूरक फुलांची होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतीने पावन झालेल्या या मंदिर परिसरात रामकृष्ण भक्तांचा अनोखा मिलन सोहळा पाहायला मिळाला आहे। जसे मथुरेवरून भक्त अयोध्येला रंग घेऊन जातात, त्याचप्रमाणे रामकृष्ण भक्त मथुरेवरून रंग अकोल्यात घेऊन येतात आणि येथे सुगंधी फुलांची व पारंपरिक नैसर्गिक रंगांची होळी खेळली जाते। गेल्या तब्बल 25 वर्षांपासून ही परंपरा अखंड जपली जात आहे। तर यात भक्तिगीते, भजन आणि नृत्याच्या तालावर सुगंधी फुलं आणि नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली। नैसर्गिक रंग आणि सुगंधी फुलांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। तर या फुलांच्या होळीत महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून मंदिर परिसर रंग, भक्ती आणि उत्साहाने न्हाऊन निघाला। आपण आहे आज अकोला शहरातील मोठ्या राम मंदिरात। या ठिकाणी आज कलरची फुलांची होळी खेळताना आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कलरची होळी न खेळता फुलांची होळी खेळण्यात येत आहे, कारण की या मंदिरात गेल्या 25 वर्षापासून या होळीची जी आहे ती प्रथा आहे आणि पहिली होळी ची सुरुवात आजपासून सुरुवात होते। राम भक्त असतील किंवा कृष्ण भक्त असतील, या राम मंदिरात येऊन या होळीला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतात। कलर असतील किंवा फुलं असतील, पण कलर तर अगदी कमी प्रमाणात आहे, मात्र फुलांची या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे होळी खेळल्या जाते। तर आपल्यासोबत गुरुकोटे आहेत, त्यांना विचारूयात की नेमकी याची परंपरा काय आणि किती वर्ष झाले या होळी साजरी करण्यात येते। ही होळी 25 वर्षापासून सुरू होते आणि वृंदावनवरून हे कलर बोलवण्यात येतात आणि रामकृष्ण भक्त एकत्र येऊन होळी साजरी करतात। त्याप्रमाणे वृंदावनवरून अयोध्येला रंग जाते आणि होळी साजरी करण्यात येते अयोध्येला। त्याच धर्तीवर अकोला शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 10 दिवस हा होळीचा वेगवेगळ्या भजनाचा कार्यक्रम सुरू होते। पुष्करराज चेतना समिती, राधाकृपा सत्संग मंडळ, श्रीराम हरिहर संस्था, श्रीराम मित्र मंडळ यांच्या वतीने हा संयुक्त कार्यक्रम आहे। जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था याच्या वतीने हा 25 वर्षापासून सातत्याने कार्यक्रम सुरू आहे। आपण बघू शकतो की अकोला शहरातील मोठ्या राम मंदिरात गेल्या 25 वर्षापासून या होळीला ही होळी साजरी करण्यात येते आणि गेले 10 दिवस होळी साजरी करण्यात येते। तर या राम मंदिरापासूनच या फुलांच्या होळीची सुरुवात करण्यात येते। हर्षदा सोनवणे,